पंढरपूर दौऱ्यावर असताना मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्याबाबत माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे। रोहित पवार यांनी जनतेच्या प्रश्नांवर काम करत राहावे, तसेच समाजातील विविध घटकांच्या भावना आणि अपेक्षा लक्षात घेऊन भूमिका मांडावी असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासह विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवरही भाष्य केले। त्यांच्या या वक्तव्याचं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। तर आता पाहूया रोहित पवार यांच्याबाबत नेमके जरांगे पाटील नेमकं काय म्हटले ते। आपल्या प्रत्येक घेऊन आला तुम्ही, हे आले तरी ते येतात, ते आले तरी हेच येत। फक्त जर तुम्ही शांततेत नाही केलं तर यांच्या पोटात जी तळमळ शेतकऱ्यांची विषयीची आहे तिला काही अर्थ राहत। म्हणून तुम्ही जे कुठलं आंदोलन करता ते माझं तुम्हाला सगळ्यांना हात जोडून सांगणं आहे की शांततेत करा। आपण माझा विषय तर सांगण्याचा नाहीये, फक्त अनुभव म्हणून सांगतोय। जे 75 वर्षात मिळालं नाही ते फक्त शांततेच्या आंदोलनामुळे माझ्या समाजाच्या लेकराबाळाला मिळालं, फक्त शांततेने। कुठे जर हात उचलला असता, कुठे जर दगड उचलला असता तर आज 2.5-3 कोटी समाज आरक्षणाकडे गेला नसता। तुम्हाला जर आता याच्यातून शेतकरी मोठा करायचा आहे आणि त्यांनी जर आता पण म्हणलाय की 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, तर ह्यो पण यशस्वी करण्यासाठी सगळ्यात मोठा भार तुमच्या खांद्यावरती। तुम्हालाही संयमाने शांततेने न्यावा लागतो, कारण आपल्या आंदोलनात घुसताना आपल्या आणि दुसरे सुद्धा घुसलेले असते। काम करताना तो शेतकऱ्यावरती माया दाखवतो, पण करताना त्याच्या डोक्यात आंदोलन उग्र करण्याचा सुद्धा असतं। त्यामुळे आपला फायदा असतो, समोरच्यानं उग्र करायचा प्रयत्न केला तर माणसं मात्र आपल्या गर्दीतले ओळखा की आंदोलन यशस्वी करायला आलेत का आंदोलन उग्र करण्यासाठी आलेत, यावर तुम्हाला सगळ्यांना बारकाईने लक्ष ठेवावं लागतं। कारण गर्दी एकदा जर जमली तर गर्दीच्या ओघात सगळेजण भावनिक होते आणि आपण आसपासला लक्ष ठेवायचं बंद करतो आणि आपलं आंदोलन मोडून पडतो। जिथं शेतकरी आपल्याला ज्या टोकावरती न्यायचा आहे, ज्या न्यायापर्यंत न्यायचं, आपण तिथपर्यंत त्याला कधीच नेऊ शकत नाही। आता या लढाई हातात घेतलीच तर तुम्ही ती संयमाने शांततेने पार पाडण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करायचं। कारण 2 दिवसानंतर मला वाटतं त्यांना बोलता पण येणार नाही तुमच्याशी। म्हणजे ज्यावेळेस मार्गदर्शन करायला शांत राहा म्हणून सांगायला माणूस असतो आणि तोच जर 4-5 दिवसानंतर बोलायचा बंद झाला तर तुम्हाला सांगायला कोणी नसतं। म्हणून अगोदरच सगळे तुमचे आंदोलनाचे नियम तुम्ही कशा पद्धतीने ते हाताळायचं याच्यावरती नंतरची सगळी मदत तुमच्या खांद्यावरती असते। माझ्याकडे 2-2 लाख पोरं स्वयंसेवक ज्या वेळेस मी बेशुद्ध पडायचो त्यावेळेस त्यांच्या खांद्यावरती ती जबाबदारी होती आणि त्यांनी प्रामाणिकपणे ती पार पाडली। कित्येक जणांना तरी वाटायचं आमच्या आंदोलनात घुसायचं आणि काय जाळपोळ काय धिंगाणा करता येतो का। या वेळेस ते विरोधी पक्षाचे असतात किंवा सत्ताधारी पक्षाचे सुद्धा असतात। आजची तुमची भूमिका ही प्युअर शेतकऱ्यांची। मग शेतकऱ्यांसाठी जर लढायचं त्यांनी ठरवलं तर याला हाणून कसं पाडायचं म्हणून लोक सुद्धा घुसण्याची दाट शक्यता असते। तर आमच्यात ते झालं, आम्ही ते वेळोवेळी ओळखले आणि त्यांना बाहेर काढायचं काम केलं। म्हणून तुम्हाला यशस्वीकडे द्यायचंय, परंतु माझा सल्लाच आहे रोहित दादाला की जर भरणे मामा म्हणतातच आणि ते महाजन साहेब जर म्हणतातच, एकदा विश्वास ठेवा। कुठे दिवस हातातून गेलेत तर एकदा ठेवा विश्वास। कारण मला की अलीकडच्या काळात जर विश्वास यायला लागला म्हणून तुम्हाला म्हणायला लागलं नाही माझ्यासाठी तुम्ही फसायचं, तुमच्या डोक्याने चालू द्या। कारण इतकं राजकारणाचं डोकं मला नाहीये, मला फक्त पाडायचं माहिती, इतकं माहित नाही। तुम्हाला ते गणित जुळणं, तुम्हाला गोळा बेरीज करणं, या सगळ्या गोष्टी येतात। इतक्या ज्ञानापर्यंत आम्ही आणखी गेलो नाही, परंतु आंदोलनातलं जेवढं मला काय माहिती तेवढं सांगतो। मला तरी वाटतं ते जर पॉझिटिव्ह आहे तर तुम्ही पॉझिटिव्ह एकदा त्यांना दाखवावं। नाही केल्यावर बघू ना, ते कुठं जायचं नाही, तुम्हाला कुठं जायचं नाही, शेतकरी कुठं जाणार नाही। ही तर माझे 2 लाखाच्या पलीकडची मागणी।
शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती करा तुम्ही, हे ठेवूच नका राहा. दरवर्षी 2 लाख करणार, 1.5 लाख करणार, 3 लाख करणार, त्यापेक्षा एकदाच ती मॅच चालू आहे का साऊंड कानात मोठं घालून झोपूस तर उठून बस ना, आवाज येईल ना, ते कान जातील, कानात मोठं घालून जाऊ.